अर्थखातं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांभाळावं, अर्थखातं मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात राज्याचं शहाणपण। सध्या अर्थखातं सांभाळेल असा एकही नेता नाही। खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। घाटकोपरनंतर दादरमध्येही रस्त्यावर पांढरी पट्टी। दादरमधील सोसायटीत पांढरी पट्टी। पांढऱ्या पट्टीवरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आक्रमक। सेजल पवार पाठोपाठ प्रणित मोरेनेही मागितली माफी। त्या व्यक्तीला बोलण्यापासून थांबवलं नाही, ही माझी चूक, मला धडा मिळालाय, त्यामुळे मला आणखी एक संधी द्या, प्रणित मोरेची मागणी। नाशिकमधील महायुतीच्या नगरसेवकांना आज ठाण्यामध्ये आणणार। सर्व मतदारांना ठाण्यातील अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय। मतफुटी रोखण्यासाठी महायुतीची ऑपरेशन ठाणे मोहीम। नाशिक पाठोपाठ जळगाव विधान परिषदेचा तिढा देखील सुटला। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांची माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर माघार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस। आज पुन्हा प्रशासन आणि रोहित पवारांमध्ये चर्चा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे रोहित पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 28%वर। संभाजीनगरसह जालना आणि पैठणमधील 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट। औद्योगिक वसाहतींना मिळणाऱ्या पाण्यामध्ये 10 MLDची कपात। बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीची धक्कादायक माहिती। 854 पैकी तब्बल 750 पेक्षा अधिक शालार्थ आयडी बोगस असल्याचं निष्पन्न। धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बोगस आयडी आढळले। आसाममध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं। आसामच्या जोरहाट विमानतळावर अपघात। जोरहाटमधील रुरेह हवाई तळावर AN32 हे वाहतूक विमान कोसळलं। मुंबईमध्ये बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिला ताब्यात। दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातून महिला ताब्यात। नागपाडा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। ठाण्यानंतर भांडूपमध्ये ज्येष्ठ नागरिकाला मारहाण। भांडूपमधील ड्रीम्स कॉम्प्लेक्स परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण। मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर। 13 ते 18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर। G7 शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी। इराणसोबतचं युद्ध संपलं। आठवडा अखेरीस करार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। करारावर मात्र इराणची सावध भूमिका। कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, इराणची माहिती। भारतीय जहाजांवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी इराणला धरलं जबाबदार। भारतीय जहाजांवर इराणनं हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा। भारतीय जहाजांवर इराणनं केलेला ड्रोन हल्ला अमान्य, ट्रम्प यांची पोस्ट।